नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कबनूर मुख्य चौकात वाढत्या अपघातांना आळा कधी? स्पीड ब्रेकरच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन. कबनूर येथील मुख्य चौकात वाढत्या वाहनांच्या वेगामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर चौकातील सुरक्षिततेसाठी तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. कबनूर मुख्य चौक हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. या चौकातून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र चौकात नियमानुसार स्पीड ब्रेकर नसल्याने वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात घडत असून नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य कुमार मारुती कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले येथील उपमुख्य अभियंत्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनामध्ये कबनूर मुख्य चौकाकडे येणाऱ्या सर्व दिशांना शासनाच्या नियमानुसार दर्जेदार स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत. तसेच वाहनांचा वेग नियंत्रित करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता या मागणीवर सार्वजनिक बांधकाम विभाग किती लवकर निर्णय घेतो आणि कबनूरकरांना सुरक्षित प्रवासाची हमी कधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.